मित्रांनो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल माहित आहे, पण दुर्दैवानं आपल्या शिवरायांचे वडील शहाजी राजे आणि त्यांचे मोठे बंधू थोरले संभाजी राजे यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांबाबत फारच कमी माहिती आहे. मित्रांनो, शहाजी राजांनी स्वराज्य उभारण्याचे एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 3 वेळा अगदी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या तिसऱ्या प्रयत्नात तर मुख्य भूमिका ही थोरल्या संभाजी राजांनी निभावली होती. साल 1629 मध्ये शहाजी राजांनी स्वतःला सार्वभौम स्वतंत्र राजा घोषित केलं होतं. सन 1633 मध्ये त्यांनी 5 वर्षांच्या मुर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन पुन्हा नवनिजामशाहीची स्थापना केली होती. तर सन 1648 मध्ये थोरल्या संभाजी महाराजांनी आणि शहाजी राजांनी इक्केरीचा राजा शिवप्पा नायक, विजयनगर साम्राज्याचा प्रत्यक्ष वारस राजा राया श्रीरंग तिसरा नायक आणि इतर पाळेगार नायकांसोबत मिळून विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं शहाजी राजांच्या व थोरल्या संभाजी राजांच्या या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांकडे महाराष्ट्रानं आणि इतिहासानं नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. आणि एका अर्थानं शहाजी राजांवर व थोरल्या संभाजी महाराजांवर महाराष्ट्राच्या इतिहासानं नेहमीच अन्यायही केला आहे. या व्हिडिओत आपण अतिशय संक्षिप्त स्वरूपात ह्या 3 प्रयत्नांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. शहाजी राजांनी 1625 च्या सुमारास निजामशाही सोडून आदिलशाहीत चाकरी पत्करली होती. 1628 साली इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आदिलशाहीत बेदिली माजली, म्हणून शहाजी राजे परत निजामशाहीत आले. 1629 च्या वर्षात शहाजी राजांच्या सासऱ्यांचा म्हणजे लखुजी राजे जाधवरावांचा आणि त्यांच्या मेहुण्यांचा बुरहान निजामशहा तिसरा यानं भर दरबारात खून पाडला आणि शहाजी राजांचं मन गुलामगिरीला पार विटून गेलं. मग शहाजी राजांनी सह्याद्रीचा आधार घेऊन स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र घोषित केलं. पुण्याला त्यांनी आपल्या नव्या राज्याची नवी राजधानी बनवलं आणि आणखी काही किल्ले घेऊन स्वतंत्र कारभार सुरू केला. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल यांच्यात त्यावेळी जबरदस्त धुमश्चक्री चालू होती. दख्खनच्या वर्चस्वासाठी प्रचंड लढाई चालू होती. यांपैकी कोणी कधीही कुणाशी मैत्री किंवा दुश्मनी करायचं, तर सरदार वतनदारही आपली बाजू कधीही बदलायचे. पण जेव्हा शहाजी राजांनी सवता सुभा मांडून स्वतःला स्वतंत्र घोषित केलं, तेव्हा मुहम्मद आदिलशहानं एक मोठी फौज पंडित मुरार जगदेव आणि रायाराव यांच्या नेतृत्वाखाली पाठवली. शहाजी राजांच्या नवीन स्वराज्याची पार धुळधारण करून टाकण्यात आली. राजधानी पुण्यात पुरुषांची कत्लेआम केली गेली. गाढवांचे नांगर फिरवले गेले. एकूण एक घर जाळून जमीनदोस्त करण्यात आलं. शहाजी राजांना व त्यांच्या रयतेला आणि विशेषतः मावळ प्रांताला स्वराज्याचं स्वप्न पाहण्याची भयंकर किंमत 1629 साली चुकवावी लागली होती. सगळं मावळ रक्तानं अगदी लालेलाल झालं होतं. पण तरीही शहाजी राजे वेगवेगळ्या किल्ल्यांचा आसरा घेत एकाकी लढतच होते. आपल्या केवळ 4 ते 5 हजार मावळ्यांनिशी मोठ्या शर्तीनं लाखोंच्या मुघली, आदिलशाही व निजामशाही फौजांशी टक्कर घेत होते. पण शहाजी राजांच्या ताकदीला मर्यादा होत्या. जेव्हा लढणं अगदीच अशक्य झालं, तेव्हा त्यांनी मोगलाईचा आसरा घेतला. मुघल बादशाह शहाजहाननं शहाजी राजांना जुन्नर आणि संगमनेर प्रांताची जहागिरी बहाल केली. शहाजी राजांनी आपला मुख्य तळ संगमनेर जवळच्या पेमगिरी उर्फ भीमगड किल्ल्यावर हलवला. शहाजी राजांच्या स्वराज्याचा पहिला प्रयत्न अशा रीतीनं असफल झाला होता. दुसऱ्यांदा शहाजी राजांना संधी 1632-33 च्या सुमारास आली. त्यावेळी निजामशाहीचा वजीर फतेह खान हा मूर्ख माणूस होता. हा फतेह खान म्हणजे अति हुशार अशा मलिक अंबरचा मुलगा. या निजामशाही वजीरानं फतेह खाननं आपल्या सुलतानासगट हुसेन निजामशहासगट सगळी राजधानी दौलताबादच मुघलांच्या हवाली केली होती आणि सगळी निजामशाहीच बरखास्त करून टाकली होती. अगोदरचा सुलतान बुरहान निजामशहा तिसरा याला ह्याच फतेह खाननं फाशी देऊन मारलं होतं. त्यावेळी शहाजी राजांना एक मोठी सुवर्ण संधी दिसली आणि शहाजी राजांनी आदिलशहाशी हातमिळवणी केली. आदिलशाहीच्या अस्तित्वासाठीही निजामशाहीचं अस्तित्व असणं गरजेचंच होतं, कारण निजामशाही ही आदिलशहा आणि मुघलांमध्ये बफर झोनचं काम करत होती. तेव्हा आदिलशहानं शहाजी राजांना मदत केली आणि जुन्नर जवळच्या जीवधन किल्ल्यावरून 5 वर्षांच्या मुर्तजा निजामशहाची शहाजी राजांनी सुटका करून आणली आणि त्याला मांडीवर घेऊन नवनिजामशाहीची पेमगिरीवर म्हणजे भीमगडावर स्थापना केली. शहाजी राजांच्या नेतृत्वाखाली सगळे विखुरलेले निजामशाही सरदार आणि सैनिक एकत्र झाले आणि सगळ्यांचं नेतृत्व आता शहाजी राजांच्या समर्थ हातांमध्ये होतं.
आदिलशाहीचे सरदार रणदौला खान, खवास खान, मुस्तफा खान, पंडित मुरार जगदेव शहाजीराजांना यावेळी सक्रिय मदत करत होते. 23 सप्टेंबर 1633 रोजी तुळापूर संगमेश्वर इथं शहाजीराजे आणि पंडित मुरार जगदेव यांच्यामध्ये म्हणजेच निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये सहकार्याचा महत्त्वपूर्ण करारही पार पडला होता. कारण त्यावेळी शहाजीराजे हे निजामशाहीचे सर्वेसर्वा होते, तर पंडित मुरार जगदेव हे आदिलशहाचे प्रमुख वजीर म्हणजे सर्वेसर्वाच होते. मग शहाजीराजांनी अगदी आपल्या पराक्रमाचा धडाकाच लावला. संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पूर्वीच्या निजामशाहीचा जवळपास 80 ते 90% मुलूक त्यांनी जिंकून घेतला. बादशाह शहाजहाननं दख्खनचा सुभेदार महाबत खानला जवळपास 80,000ची प्रचंड फौज देऊन शहाजीराजांविरुद्ध पाठवलं होतं. पण शहाजीराजे महापराक्रमी होते. त्यांनी गनिमी काव्याच्या मदतीनं आणि विक्राळ अशा सह्याद्रीच्या आश्रयानं महाबत खानाचा अगदी दणदणीत पराभव केला. महाबत खानाला पळवून लावलं. आणि इतिहासाला फार कमी माहीत असलेली गोष्ट म्हणजे मित्रांनो, यावेळी केवळ 14-15 वर्षांचे थोरले संभाजीराजे केवळ 5-10 हजारांची फौज घेऊन निदड्या छातीनं स्वतः संगमनेर शहराच्या रक्षणाकरता उभे राहिलेले होते. ते पुढे राहून नेतृत्व करत होते. महाबत खानाच्या पराभवामुळे धास्तावलेला बादशाह शहाजहान मग स्वतःच दख्खनमध्ये उतरला. 4 जानेवारी 1636 रोजी त्यानं लाखांच्या वर फौज घेऊन नर्मदा नदी ओलांडली. पण या अगोदर शहाजीराजांच्या दुर्दैवानं पंडित मुरार जगदेवला मोहम्मद आदिलशहानं अगदी हालाल करून 1635 सालच्या शेवटीच ठार मारलेलं होतं. त्यामुळं शहाजीराजे आणि मुरार जगदेव यांच्या दरम्यान झालेला 23 सप्टेंबर 1633चा आदिलशाही निजामशाहीचा सहकार्य करार मोडीत निघाला होता. आणि बादशाह शहाजहाननं आदिलशहाशी हातमिळवणी केली होती. आता आदिलशहालाही शहाजीराजांनी नवीनच जिंकलेल्या निजामशाहीच्या प्रदेशातला आपला वाटा पाहिजे होता. दोन्ही मुघल आणि आदिलशाही फौजा शहाजीराजांवर तुटून पडल्या. शहाजीराजे ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्याचा आश्रय घेत शेवटी आसनगाव जवळच्या माहुलीच्या किल्ल्यात आश्रयाला गेले. तिथं मुघलांचा आणि आदिलशाही फौजांचा भक्कम वेढा टाकला गेला. आणि मग शेवटी अगदी नाईलाजच झाला आणि शहाजीराजांना तह करावा लागला आणि निजामशाही बरखास्त करावी लागली. शहाजीराजांनी जिंकलेली निजामशाही आदिलशहा आणि मुघलांनी निम्मी निम्मी वाटून घेतली. शहाजीराजांचा उपयोग आपल्याला दक्षिणेत राज्य विस्तारासाठी होईल हे गणित आखून आदिलशहानं शहाजीराजांना आपल्या पदरी घेतलं. पण यानंतरही शहाजीराजे शांत बसले नाही. यानंतर शहाजीराजांनी खरं तर थोरल्या संभाजीराजांनीच स्वराज्याचा तिसरा प्रयत्न सुरू केला होता. तो 1645च्या नंतर शहाजीराजांनी आणि संभाजीराजांनी विजयनगर साम्राज्याच्या पाडावानंतर निर्माण झालेल्या अनेक छोट्या छोट्या राज्यांना आदिलशहाचे मांडलिक बनवून घेण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं होतं. पण हे काम करताना त्यांनी त्यांचे हितसंबंध जोपासले जातील याची काळजी घेतलेली होती. आणि म्हणूनच दक्षिण भारतातल्या सगळ्या नाईक, पाळेगार, वतनदार, जमीनदार राजांचं शहाजीराजांवर व थोरल्या संभाजीराजांवर फार प्रेम होतं. राजाधिराज किंवा महाराजा ही पदवी दोघांनाही म्हणजे शहाजीराजांना आणि संभाजीराजांनाही वापरली जात होती. त्यावेळी मग शहाजीराजांनी आणि संभाजीराजांनी विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करण्याची फार महत्वाकांक्षी योजना बनवली होती. आणि त्यांच्या या योजनेनुसार विजयनगर साम्राज्याचा वंशज नायक राजा राया श्रीरंग तिसरा याला गादीवर बसवायचं ठरलं होतं. इक्केरी बसवपट्ट्यांचा राजा शिवप्पा नायक याही या कटाचा आणखी एक मुख्य सूत्रधार होता. बरेच जमीनदार, पाळेदार नायकही यात सामील होते. मित्रांनो, दुर्दैवानं एकीचा अभाव हा हिंदूंचा सर्वात मोठा दुर्गुण नेहमीच असल्यानं काही पाळेगारांनी शहाजीराजांविरुद्ध चुगली आदिलशहाकडे केली. आणि त्यामुळेच घाईघाईनं ह्या विजयनगर साम्राज्याच्या पुनर्स्थापनेच्या कटाची सुरुवात ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच करावी लागली. ठरल्याप्रमाणे श्रीरंगराया तिसरा यानं तिरुपती बालाजीच्या डोंगराच्या आधारानं आणि जिंजी किल्ल्याच्या आधारानं बंड पुकारलं. तिरुपती बालाजीच्या पुजाऱ्यांनी खूप सारं धन श्रीरंगराया नायक तिसरा याला पुरवलं होतं. आणि नेमकं ह्याच वेळी शिवप्पा नायकानं पश्चिम घाटातल्या डोंगर रांगांमध्ये बंड पुकारला आणि आदिलशाही मुलखात धुमाकूळ घालू लागला. आणि यावेळी इतर अनेक नायक पाळेगारांनीही आपापल्या इलाख्यामध्ये आपल्या परीनं ठरल्याप्रमाणे बंड पुकारलं. यावेळी विजयनगर साम्राज्याचा वारस श्रीरंगराया तिसरा यानं जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. त्यामुळे आदिलशहानं जिंजी भोवती अगदी घट्ट वेढा टाकला होता. त्या वेड्यामध्ये श्रीरंगराया तिसरा याला कोंडून ठेवलं होतं. शहाजीराजांची नेमणूक ह्याच वेळी तिथंच करण्यात आली होती.
तर थोरले संभाजीराजे बंगळूरच्या रक्षणासाठी बंगळूरमध्येच होते। त्यावेळी शहाजीराजांनी जिंजीच्या वेड्यामधून श्रीरंगराया तिसरा याला गुपचूप बाहेर काढून संभाजीराजांच्या मदतीनं पश्चिम घाटांमध्ये म्हणजे इक्केरीच्या किल्ल्यात शिवप्पा नायकाकडे पोहोचवण्याचं महत्वपूर्ण काम पार पाडलं होतं। आणि श्रीरंगराया जिंजीच्या किल्ल्यातून निसटल्यानं आदिलशहा पिसाळला होता आणि त्यामुळेच अगोदर शहाजीराजांचा संशय असलेल्या मोहम्मद आदिलशहाची शहाजीराजांच्या फितुरीची खात्रीच पटली होती आणि त्यानं शहाजीराजांना कैद करण्यासाठी मुस्तफा खान आणि बाजी घोरपडेला पाठवलं होतं आणि शहाजीराजांना कैद झाली आणि शहाजीराजांचं आणि संभाजीराजांचं जयनगर राज्याची पुनर्स्थापना करून हिंदवी स्वराज्य उभारण्याचं स्वप्न विखुरलं गेलं होतं। शहाजीराजांना अटक झाली। नंतर श्रीरंगराया तिसरा या इक्केरीचा राजा शिवप्पा खोल घनदाट जंगलात जाऊन लपून सुखरूप राहिला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले संभाजी महाराज यांनी मुघलांचा गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादबक्ष याच्यासोबत संधान साधलं आणि शहाजीराजांचे प्राण वाचवण्यात यश मिळवलं। पण तरीही मोहम्मद आदिलशहानं शहाजीराजांना पुढची तब्बल 4 वर्ष विजापूर शहरामध्येच नजरकैद करून ठेवलं होतं। आणि मित्रांनो, ज्यावेळी शहाजीराजांची सुटका होऊन ते बंगळूरला परताले त्यानंतर थोड्याच कालावधीत थोरल्या संभाजी महाराजांचा अफजल खानानं कनकगिरीला नेऊन घातपात करून मृत्यू घडून आणला। मित्रांनो, जर शहाजीराजे आणि थोरले संभाजीराजे यांचे स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न जर कधी यशस्वी झाले असते तर दख्खनचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास काही वेगळाच असला असता। मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या। आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। आपले खूप खूप धन्यवाद।